बातमी पुण्यातून आहे। पुण्यात माघी गणेश जयंतीचा भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या। आज चॉकलेटचा प्रसाद आहे, तर बाप्पासाठी स्पेशल असा चॉकलेटचा प्रसाद तयार करण्यात आलेला आहे। माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। दगडूशेठ बाप्पाची आरती करण्यात आलेली आहे। मनोभावे भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, एकूणच कसा उत्साह माघी गणेश जयंतीचा? प्रणिता, अगदी बरोबर आहे। खरं तर आजचा माघी जन्मोत्सव सोहळा जो आहे तो अख्ख्या राज्यभरामध्ये पार पडतोय, परंतु पुण्यामध्ये देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं हे मंगलमय रूप जे आहे ते आपण पाहतोय। आकर्षक सजावट अशी मूर्ती आणि सोन्याच्या दागिन्यांनी जे आहे ते सौंदर्य या मूर्तीला संपूर्ण प्राप्त झालंय। आणि आजच्या या पवित्र आणि मंगलमय अशा दिवशी लाखो पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी येऊन दर्शन करत असतात। आजच्या या दिवसाचा लाभ जो आहे तो सकाळपासून दर्शनासाठी घेतलेला असल्याचं पाहायला मिळतं। अगदी 2-2 किलोमीटर पर्यंत रांगा ज्या आहेत त्या भाविकांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण का माघी गणेश जन्म सोहळ्यानिमित्त भाविकांचा उत्साह हा शिगेला गेलेला असतो। अनेक भाविक जे आहेत ते अगदी पहाटेपासून रांगा लावून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात। अगदी काल देखील स्वर अभिषेक जे आहे ते बाप्पांच्या साठी या ठिकाणी पहाटेपासून करण्यात आलेला होता आणि आता देखील ही आपण संपूर्ण गर्दी पाहतोय। या गर्दीतून समजतंय की हजारो पुणेकरांनी सकाळपासून अगदी पहाटेपासून दर्शन जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाचं घेतलेलं आहे आणि आणखी दिवसभरामध्ये मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे। बाप्पाच्या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती अगदी कालपासून केलेली आपल्याला पाहायला मिळत होते आणि आता देखील ही सगळी बाप्पाची मंगलमय मूर्ती पाहण्यासाठी, बाप्पाचं हे रूप पाहण्यासाठी पुणेकर जे आहेत ते सध्याच्या घडीला गर्दी करतायत। आज बाप्पाला विशेष असा चॉकलेटचा नैवेद्य जो आहे तो देखील दाखवण्यात आलेला आहे। दुपारी 12च्या सुमारास बाप्पाचा जन्मसोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। अभिषेक जे आहेत ते अभिषेक पार पडतायत, याक असतील ते याक या ठिकाणी पार पडतायत, यज्ञ विविध पार पडतायत आणि बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा जो आहे तो साजरा केला जातोय। कारण का केवळ पुणेकरच नाही तर परदेशातील नागरिकांना देखील दगडूशेठ बाप्पाच्या मंगलमय मूर्तीचं दर्शन घेण्याची आस लागलेली असते आणि त्यामुळे संपूर्ण गर्दी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये होते। याच्या बाहेरच जो आहे तो छत्रपती शिवाजी रस्ता आहे। अगदी शनिवार वाड्यापासून हा मंदिरापर्यंत लक्ष्मी रोडचा जो चौक आहे तिथपर्यंत हा संपूर्ण रस्ता आज दिवसभर प्रशासनाच्या वतीने बंद देखील ठेवण्यात आलेला आहे, कारण का गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते, त्यामुळे या गर्दीचा परिणाम वाहतुकीवरती होऊ शकतो। त्यामुळे वाहतूक जी आहे ती या संपूर्ण रस्त्यावरची बंद केलेली आहे। आपण पुन्हा एकदा पाहूयात हे बाप्पाचं मंगलमय रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय, कारण का आजचा दिवस हा विशेष आहे। माघ जन्मोत्सव गणेशाचा जो आहे तो आजच्या दिवशी संपूर्ण राज्यभरामध्ये केला जातो, देशभरामध्ये केला जातो आणि त्यामुळेच पुण्यामध्ये अगदीच तोच उत्साह रोहन पुण्यामध्येही पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।